काहीतरी झणझणीत भाज्या खायच्या असेल ना, तर मस्तपैकी ही नागपुरी सावजी डाळ-कांदा करायचा. त्यासाठी हरभरा डाळ 3 ते 4 तास भिजवून घ्यायची. आलं, लसूण, हिरवी मिरची ना थोडंसं ओबड-धोबड वाटून घ्यायचं. हे सगळं वाटून झालं, की कढईमध्ये ना थोडं तेल घालायचं. तेल जास्ती घालायचं. त्यामध्ये जिरे, मोहरी, त्यानंतर आपण ठेचून घेतलेलं आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट घालायची. हे सगळं तेलावरती चांगलं परतलं, की भरपूर सारा बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा. कांदा मऊ पडावा म्हणून मीठ घालून घ्यायचा. कांदा छान असा गुलाबी रंगावरती आला, की त्यामध्ये हळद, धने पावडर, गरम मसाला, लाल तिखट आणि सोलापुरी मसाला घालून घ्यायचा. हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घेतलं, की भिजवून घेतलेली डाळ घालून घ्यायची. ही डाळ ना 4 ते 5 तास चांगली भिजली, की चांगली शिजते पण ती पटकन. हे सगळं मिक्स करून घेतलं. त्याच्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची. त्यानंतर ना थोडंसं पाणी घालायचं म्हणजे ही डाळ पटकन चांगली शिजते. पाणी घालतेवेळी गरम पाण्याचा वापर करायचा. झाकण ठेवली साधारणपणे 10 ते 12 मिनिटांमध्ये ही डाळ अगदी मस्तपैकी चांगली शिजली आणि आपली छान अशी झणझणीत सावजी डाळ-कांदा तयार झाला. तर तुम्हाला आजचा माझा हा नागपुरी सावजी डाळ-कांदा कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.